नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. युद्धाच्या सगळ्या ह्या गरमागरमीच्या वातावरणामध्ये वाटेल तशा बातम्या पसरवल्या जात आहेत किंवा काही बातम्या जाणीवपूर्वक खोट्या अशा पसरवल्या जात आहेत. ती एक युद्धनीतीचा भाग असतो. शत्रूला गारद करायचा असेल, शत्रूला संभ्रमात ठेवायचा असेल किंवा शत्रूची जी बाजू आहे ती सगळी गोंधळात टाकायची असेल तर ठरवून अशा काही बातम्या पसरवल्या जातात. आता काल रात्रीपासून ज्या पद्धतीचे हल्ले पाकिस्तानवरती केले जात आहेत, वेगवेगळ्या शहरांवरती केले जात आहेत आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या बातम्या काल रात्रीपासून चालू होत्या त्याच्यातली एक बातमी अशी होती की कराचीच्या बंदरावरती कसा हल्ला केला गेला. नंतर खुलासा त्याचा झाला की हे खोटं होतं. अशा पद्धतीचा हल्ला कुठलाही नेव्हीने केलेला नाही. खरं तर ह्याच्यावरती ही जी सगळी नंतर प्रतिक्रिया दिल्या गेलेली आहे ती नंतरची, पण लगेच हा हल्ला कसा नव्हता, हे कसं चूक आहे, आपल्याकडचे तथाकथित पुरोगाम्यांनी लिब्रांडोनी लगेच आरडाओरडा सुरू केलेला होता. म्हणजे ते त्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकले. आपल्या बाजूनं कोण आहे, विरोधात कोण आहे, मानसिकता कशी आहे हे ओळखण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक अशा काही गोष्टी केल्या जातात. मी तुम्हाला अगदी जुनं महाभारताच्या काळातलं उदाहरण देतो. अश्वत्थामा नावाचा एक हत्ती, त्याचा मृत्यू झाला. तर अश्वत्थामाचा मृत्यू झाला अशी जी काही अफवा पसरवण्यात आली आणि द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवून दिले की जे प्रत्यक्ष कौरवांचे सेनापती होते आणि त्यांना वाटले की युधिष्ठिर हा खरं बोलतो, आपण युधिष्ठिराला विचारू तर अश्वत्थामा मेला का. तर युधिष्ठिर म्हणाला बरोबर आहे, अश्वत्थामा मेला ही बातमी बरोबर आहे. आणि मग पुढचं वाक्य तो हळू पुटपुटला, नरो वा कुंजरो वा, म्हणजे नर का हत्ती ते माहीत नाही पण अश्वत्थामा मेला ही गोष्ट खरी. हेच नरोवा कुंजरोवा हे जे तंत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शस्त्र हाती ठेवले, खाली ठेवले, मग त्यांचा कसा त्याच्यामध्ये मृत्यू ओढवला वगैरे वगैरे, ते पुढचं युद्धाचं तंत्र आहे सगळं. तशाला तशीच परिस्थिती आजही आहे की शत्रूला बेसावत करण्याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या काही अफवा उडून दिल्या जातात. ठरवून सुद्धा काही उडतात, काही उडून दिल्या जातात. म्हणजे ती युद्धाची धुमश्चक्री चालू असते. आता गेल्या एक साधारणतः 3 दिवसापासून म्हणजे 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केल्याच्या नंतर ज्या पद्धतीने अशा काही बातम्या समोर येतात, अपेक्षा अशी होती की सगळ्याच्या सगळा भारत अखंडपणे आपल्या सैन्याच्या पाठीशी उभं राहील. बातम्या काही असो किंवा ते बरं, बातम्या सुद्धा कशा असतात, आपलं नुकसान झालं अशा बातम्या आपण उडून दिलेल्या आहेत का. पाकिस्तानमध्ये हल्ले कसे झालेले आहेत ह्याच्या बाबतीतल्या बातम्या आहेत आणि त्या खोट्या कशा आहेत का खऱ्या कशा आहेत की ह्याच्या बाबतीमध्ये हिरिरीनं आपल्या लोकांना पुढे यायचं काय कारण. हे जे सगळे तथाकथित पुरोगामी लिब्रांडो आहेत हे लगे ट्विट करायला लागलेत. म्हणजे ज्या पद्धतीनं ह्यांनी अगदी द हिंदू सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी सुद्धा इतक्या तातडीनं लगे ट्विट करून त्यांनी आपल्यावरती कसा हल्ला केला, म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्यांचे जेव्हा मिसाईल इकडे आले किंवा त्यांनी जो हल्ला करायचा प्रयत्न केला ते हाणून कसं पाडल्या गेलं. आपल्याकडं जे सगळं अतिक्रमण विरोधी असं जे तंत्र ज्याचा वापर केला जातो त्याच्यातून हे केलेले जवळजवळ सगळे ड्रोन अटॅक हे परतवल्या गेले. अमृतसरला त्याच्यातल्या एका मिसाईलचे तुकडे पण सापडले. त्याचा जो भाग प्रत्यक्षामध्ये स्फोटकांचा होता तो जो भाग होता तो तसाच राहिला होता, मग तो डिफ्यूज केला गेला. हे सगळं समोर असताना तुम्ही बळी कोणाला पडायला लागलात नेमकं. तुम्ही त्या त्या म्हणजे आपल्याकडं पाकिस्तानवादी म्हणून जे म्हणून घेतले जातात एका अर्थाने त्यांचा ट्रोल केलं जातं आणि ते परत आताही त्याला बळी पडायला लागले. ह्याच्यापेक्षा तर ते ओवेसी सारखे लोक परवडले. ओवेसीने ज्या स्पष्टपणे पाकिस्तानचा निषेध केला आणि बाकी सगळं बोलले, त्यांना हे कळले की सर्वसामान्य लोकांची संपूर्ण भारतातली जी भावना आहे ती ओळखून त्या पद्धतीनं आपल्याला वक्तव्य द्यावं लागतील. हे शहाणपण न राज ठाकरेंना आलं, न संजय राऊतांना आलं, मल्लिकार्जुन खडगेला आलं, बाकी तर काँग्रेसींची काही बोलायची तर काही हेच नाही. इतकी गंभीर परिस्थिती आहे. विरोधकांना विश्वासात घेतलं नाही म्हणून कम्युनिस्टांचे एक प्रवक्ते आहेत ते ओरडत होते, त्यांचं नाव आता मी घेत नाही. अरे विरोधात म्हणजे विचारात घेतलं म्हणजे काय, विश्वासात घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, कुठल्या पद्धतीनं समजून सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला आज ह्या निमित्तानं सांगायची आहे, ज्या पद्धतीने राफेलचा वापर ह्याच्यामध्ये झाला किंवा जे सगळं काय अतिक्रमण विरोधी जे सगळं तंत्रज्ञानचं ज्याचा आपण जेव्हा तेव्हा खरेदी केली होती तेव्हा सगळे बोंबलत होते. राफेलच्या नावानं तर किती धिंगाणा घातला गेला.
संसदेमध्ये बोलताना निर्मला सीतारामन इतकं व्यवस्थित पद्धतीनं त्याच्यावरती विश्लेषण केलं होतं. सगळे सांगत होते की हे सुरक्षा यंत्रणेशी संबंधित गोष्ट आहे, याच्या सगळ्याचे खुलासे सर्वसामान्य लोकांसाठी करता येत नाहीयेत. आणि आपण त्या विमानांना त्या जेटला, फायटर जेटला ज्या पद्धतीच्या फॅसिलिटी बसून घेतलेल्या ते जर सांगितल्या, त्याची किंमत कशामुळे तेवढी झालेली, तर त्याच्यामुळे सगळं ते उलटं खुलं हे उघडं पडेल ना. पितळ आपलं सगळं आपण जे आपलं जे गोष्ट आपल्याला लपून करायची आहे शत्रूपासून, ती उघडी होईल नेमकी. आणि नेमका तोच हेतू राहुल गांधी आणि ती सगळी पंटर गँग जी आहे ना, चौकीदार चोरे यांची होती. आज त्याचा फायदा आपल्याला दिसतो आहे की चीनने दिलेले जे सगळे फायटर जेट होते ते कसे फुसके निघाले, पाकिस्तानने वापरले आणि आपण ते नाकाम करून टाकले. ह्याच्या उलट आपण जे राफेल सारखे अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असे जे फायटर जेट आपण वापरत करत होतो, त्या सगळ्याचा वापर कसा झाला आणि आपण नेमक्या लक्षावरती कसा प्रहार करू शकलेलो. लक्षात घ्या, 9 ठिकाणी हा जो एअर स्ट्राईक झाला तो नेमका तेवढ्याच जागेवर झालेला आहे, आजूबाजूला कुठं झालेला नाहीये. हे सगळं आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आणि ह्याच तंत्रज्ञानाची, ह्या शस्त्रांची खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये आपले विरोधक आरडाओरडा करत होते 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. किंवा त्यांनी केलेल्या ड्रोन अटॅकला पूर्णपणे परतून टाकणे, पूर्णपणे निकामी करणे, भारताच्या नागरिकांना एक सुद्धा म्हणजे त्यांच्यावरती काय म्हणता येईल त्याला साधी म्हणजे हे सुद्धा आलेलं नाहीये, धक्का सुद्धा पोहोचलेला नाही सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही. इतकी काळजी आपण घेतलेली आहे की आपले अगदी सीमेवरचे सुद्धा सगळे सर्वसामान्य नागरिक हे आजही सुरक्षित आहेत. इतका विश्वास ज्या आपल्या सैन्य बळावरती होता पक्षीय विरोधाच्या नावाखाली म्हणून, मोदी अमित शहा भाजप संघाच्या आंधळ्या द्वेषापोटी म्हणून यांनी नाना पद्धतीनं विशेषतः राफेलच्या बाबतीमध्ये चौकीदार चोर ही जी मोहीम राबवली होती राहुल गांधी सारख्यांनी. आणि आता तुमच्या लक्षात येईल की त्याच्या मागचा कट काय होता. प्रत्यक्ष राफेल आणि त्या तंत्रज्ञानाला काय काय जोडल्या गेलेलं आहे, सगळं मूळ एक जेट आणि त्याला बाकीची सगळी कुठली आधुनिक यंत्रणा जोडल्या गेलेली, हे जर सगळं तेव्हाच उघडं करावं लागलं असतं तर ते शत्रूला कळलं असतं आणि शत्रूंनी त्याच्या अनुषंगाने त्यांचे सगळे जेट आणि त्यांचे हल्ले करण्याची सगळी तयारी ठेवली होती. ज्याचं नुकसान म्हणजे आज आपल्याला प्रचंड प्रमाणात आपले अमृतसर सारखे किंवा असे मोठे महत्त्वाची शहरं सीमेला लागून असलेली ज्यांचं नुकसान आपल्याला सोसावं लागलं असतं. आज हे आपल्या सैन्य दलाचं अतिशय कौतुकास्पद असं पाऊल आहे, त्यांची कामगिरी आहे की ज्यांनी ही सगळी आधुनिक शस्त्र, आणि मोदी सरकारचं यासाठी कौतुक की ही सगळी शस्त्रास्त्र खरेदी आणि आपलं सैन्य दळ हे प्रत्यक्षपणे खूप असं सबळ होणे, अत्याधुनिक यंत्रणा सगळ्या तंत्रज्ञानाने सज्ज होणे, ह्याची जी आवश्यकता होती ती सरकारच्या इच्छाशक्तीमुळे झालेली आहे. मनमोहन सिंगांच्या काळात काय झालं होतं सगळ्यांना माहिती आहे, बोलायची गरज नाही. AK अँटनी सारखे संरक्षण मंत्री भर संसदेमध्ये असं बोललेले आहेत की सीमावर्ती प्रदेशामध्ये काय रस्ते किंवा बाकीची बांधकामं संरचना करायची नाहीत, बांधकामं करायची नाहीत असं धोरण आहे. आधुनिक शस्त्रास्त्र खरेदी होत नव्हती सैनिकांना पुरेसं. म्हणजे आत्ता जे प्रत्यक्ष जेव्हा युद्धाची वेळ आली आणि ज्या पद्धतीनं आपल्या सैन्याने पराक्रम दाखवून दिला त्याच्याहून ते कळतं आहे की ही सज्जता किती आधीपासून करावी लागते. ते उसंतवाणी ज्या पद्धतीचे हल्ले भारतानं पाकिस्तानवरती चढवलेले आहेत त्याच्यावरची ही उसंतवाणी. भारत म्हणजे नाही शिव भोळा, उघडाला डोळा तिसरा हा. भारताचे उग्र सुरू होत तांडव, जाळला मांडव पाकड्यांचं. भ्याड ड्रोन हल्ले पाकड्यांनी केले, व्यर्थ सारे गेले परिश्रम. मिसाईल रोधी वापरून शस्त्र निकामी अस्त्र केले त्वरे. 10 शहरात झाले मोठे स्फोट, आदरला गोट पाकड्यांचा. जमीन आकाश पाण्यातून हल्ला, आक्रोशनी कल्ला पाकमध्ये. कांत हादरली भुई आसमान, कापे पाकिस्तान थरथर, कापे पाकिस्तान थरथर. ज्या पद्धतीचं उग्र असं स्वरूप आपल्या सैन्याने कारवाईतून दाखवून दिलेलं आहे. सरकारची जी इच्छाशक्ती जी आहे, विल पॉवर जी आहे ती ठामपणे सैन्याच्या पाठीशी कशी आहे. आणि पाकिस्तानवरती कुठल्या पद्धतीचं आपल्याला बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये असं आजही वर्तन आहे. म्हणून आपण जे एअर स्ट्राईक केलेले ते फक्त दहशतवादी केंद्रांवरती केलेले आहे.
आणि आता ही जी सगळी हालचाल चालू आहे ती POK ताब्यात घेण्याच्या संदर्भात चालू आहे. बाकी पाकचा कुठला प्रदेश आपल्याला पाहिजे असं नाही, असा मुद्दा पण नाही. त्याच्यामुळे आपल्या सैन्यांनी आणि त्याच्या पाठीमागं सगळं नियोजन करणारे जे सगळे धोरणकर्ते होते, जे शासनकर्ते आहेत, त्या सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीने अतिशय चतुर्याने, अतिशय धैर्याने, अतिशय धाडसाने ही सगळी मोहीम ते राबवत आहेत, ऑपरेशन सिंदूर, ती अजूनही संपलेली नाही. तिचा मूळ उद्देश सफल होईपर्यंत जे काही आहे ते काही सगळे पत्ते अजून उघड केलेले नाहीयेत. त्यांनी हळूहळू समोर येईल. पण या सगळ्या काळामध्ये ज्या ज्या काही बातम्या समोर येतात त्याच्यावरती विनाकारण प्रतिक्रिया देण्याचं टाळा. माहिती असेल पुरेशी नीट तरच काही लिहा, बोला. सार्वजनिक माध्यमांवरती सुद्धा, सोशल मीडियावरती सुद्धा, समाज माध्यमावरती सुद्धा अतिशय जबाबदारीने व्यक्त व्हा, ही माझी सगळ्यांना विनंती. इथेच थांबूयात. धन्यवाद.